नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे मराठी व्याकरण आणि त्यातील खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे अलंकार आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत ते सगळं डिटेलमध्ये आपण इथे शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अलंकार व त्याचे प्रकार. आता आपण अलंकार म्हटलं की आपल्याला लक्षात येते की दागिना किंवा ज्वेलरी आपल्या पटकन क्लिक होऊन जाते है ना. आपण ज्वेलरी कशाला घालतो, दागिने का बरं घालतो, काही एखादा समारंभ असेल तर सगळे दागिने घालून नटून थटून का बरं राहतो, कारण की आपण चांगलं दिसलं पाहिजे, आपल्या सौंदर्यामध्ये वाढ व्हावी याच्यासाठी आपण ती अलंकार घालत असतो, ती ज्वेलरी घालत असतो, नाही का. तसंच भाषेमध्ये सुद्धा भाषेचं सौंदर्य वाढावं, भाषा आणखीन चांगली वाटावी याच्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा त्याला डेकोरेट करण्यासाठी त्याच्यामध्ये अलंकारांचा वापर केला जातो. म्हणजेच काय आहे की ती भाषा आपल्याला ऐकताना वाचताना त्याचा आनंद यावा, ती आणखीन चांगली वाटावी आणि त्याच्याबद्दल गोडी आणखीन निर्माण व्हावी यासाठी अलंकाराचा वापर केला जातो. मग आता भाषेचं महत्व काय, शब्द आणि अर्थ. आपण म्हणतो की भाषा म्हणजे काय, त्याच्यामध्ये शब्द येतात, अर्थ येतात. मग हे अलंकार म्हणजे काय आहे, पण अलंकार असं आहे की ते आपल्या भाषेतील गोडी निर्माण करून ते अधिक आपण त्याच्याकडे जवळीक साधावी याच्यासाठी यूज केला जातो. तर आज आपण बघणार आहोत अलंकार कोणते आहेत नेमके, म्हणजे ते दागिने कोणते आहेत जे आपल्या भाषेला समृद्ध करतात आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते सगळं डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. तर आता अलंकाराचे दोन टाईप आहेत, एक आहे अर्थालंकार आणि एक आहे शब्दालंकार. शब्द म्हणजेच काय, शब्द वर्ड आहे ना, शब्द म्हणजेच वर्ड आणि अर्थालंकार असे दोन प्रकार आहेत, ते आपण आता डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर चला नेक्स्ट व्हिडिओकडे. आता इथे बघा, अर्थालंकाराचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक आहे शब्दालंकार आणि एक आहे अर्थालंकार. आता या वर्षी आपण क्लास 6 मध्ये आहे, फक्त आपण शब्दालंकार शिकणार आहोत, अर्थालंकार तुम्हाला पुढे राहणार आहे आणि त्याच्यावर सुद्धा एक आपण डिटेल व्हिडिओ बनवूया. तर आता आपण शिकणार आहोत शब्दालंकार म्हणजे काय. आता हे अलंकार शब्दांवर आधारित असतात, त्यातील अक्षर, स्वर सहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये चमत्कृती ही वर्णांच्या स्वरूपी विशिष्ट शब्द योजनेपुरती मर्यादित असते, त्यांना शब्दालंकार म्हणतात. आता हे एवढ्या मोठ्या शब्दांना शब्द रचनेवर जाऊ नका. सोपं म्हणजेच आपली भाषा, आपले शब्द चांगले वाटावे, त्यांना डेकोरेट अधिक चांगल्या प्रकारे करता यावं, असं जो शब्दांवर ज्या वर्ड्स असतात आहे ना, अल्फाबेट्स असतात, त्याच्यावर जो प्रयोग केला जातो त्याला शब्दालंकार म्हणतात. आता शब्दालंकार दोन आहेत, एक अनुप्रास आहेत आणि यमक आहेत, ते आपण आता वन बाय वन बघणार आहोत. अनुप्रास म्हणजे काय, यमक म्हणजे काय आणि हे शब्दालंकार आपण भाषेमध्ये कशा प्रकारे यूज करतो ते सुद्धा आपण बघूया. आता पहिला आहे अनुप्रास. अनुप्रास म्हणजे काय, खालील आता आपण ओळी लाईन्स ह्या आधी वाचून घेऊ आणि म्हणून आपल्याला लक्षात येणार आहे की ओळीमध्ये कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती होते. पुनरावृत्ती म्हणजे काय, रिपिटेशन, तोच एखादा शब्द, एखादा वर्ड, एखादं अक्षर पुन्हा पुन्हा जे रिपीट केलं जातं त्याला पुनरावृत्ती म्हटलं जातं, है ना, रिपिटेशन, है ना. आपण इंग्लिशमध्ये नाही का रिपिटेशन हे ऐकलेलं आहे, तसंच मराठी भाषेमध्ये सुद्धा जेव्हा आपण कविता बघतो, ओवी असतात, त्याच्यामध्ये एखादा शब्द, एखादा अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट केला जातो, त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. आता इथे पहिलं उदाहरण बघूया. गोड गाणी गुणगुणत गाव जागे झाले. आता इथे बघितल्यानंतर कोणतं अक्षर तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट झालेलं दिसते, पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती झालेली दिसते. आपल्याला इथे काय दिसतो आहे, ग हा अक्षर पुन्हा 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 पुन्हा, गोड गाणे गुणगुणत गाव जागे झाले, ग चा उच्चार पुन्हा पुन्हा झालेला आहे, म्हणजेच इथे कोणता अनुप्रास झाला, ग. आता सेकंड उदाहरण बघा. फुलबाग फुलांनी फुलली. आता इथे कोणतं अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे, फ, बरोबर, फ हे आलेलं आहे, म्हणजेच आपल्या पहिल्या वाक्यामध्ये ग, तर दुसऱ्या वाक्यामध्ये फ आणि फ किंवा फ या अक्षराची पुनरावृत्ती झाली, फ
फू, फू या अक्षरांची पुनरावृत्ती झाली. म्हणजेच आपल्याला लक्षात येते की एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकच अक्षरांची पुनरावृत्ती होऊन त्यातील नाद मधुरता वाढते आणि सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. म्हणजेच आपण शिकलो, सोपं आहे. एखाद्या वाक्यामध्ये, एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये, एखाद्या कवितेच्या चरणामध्ये एखादा शब्द, एखादं अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट होते आणि त्याच्यामुळे काहीतरी नाद ऐकायला चांगलं तरी वाटतं आपल्याला, त्याच्यामुळे त्या भाषेला त्या सौंदर्य प्राप्त होते आणि तेव्हाच आपण त्याला म्हणतो अनुप्रास अलंकार झालेला आहे. बरोबर. आता इथे बघा खाली काही आणखीन ओळी दिलेल्या आहेत, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतील. बघा, गडद निळे जलद भरणी आले. आता कोणते अक्षर पुन्हा झालं? इथे एक अक्षर झालेलं आहे का? इथे शब्द रिपीट झालेला आहे. गडद निळे. बरोबर, गडद निळे. हे दोन अक्षर रिपीट झाले आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या कवितेच्या ओळीमध्ये नाद निर्माण होतो, एखादी लय निर्माण होते आणि ते ऐकायला सुद्धा चांगलं वाटतं. म्हणून इथे कोणता आहे? अनुप्रास. बघा आता, कडी कोमल काठावर फुलली, कुंजात कोकिळा पूजन करी. आता कोणतं अक्षर पुन्हा रिपीटेड होत आहे मला सांगा बघू. कोणतं आहे? क हे आणि म्हणजे क शी रिलेटेड 12 खडी मधले क पूर्ण इथे यूज झालेले आहे. म्हणजे क हा अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट झाला, म्हणून याला आपण काय म्हणू? कोणता अलंकार म्हणू? अनुप्रास अलंकार असं म्हणू. आता तिसरं उदाहरण बघा, माळतानावर मऊ मऊ माती होती. मग आता कोणता अक्षर झाला? मला कमेंट मध्ये आता लिहून सांगा. तुम्हाला अनुप्रास अलंकार समजला असेल, नाही का? मग आता या तिसऱ्या याच्यामध्ये कोणतं अक्षर रिपीट झालेलं आहे ते मला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि मला ते वाचायला आवडेल. आता आणखीन काही आपण ही अक्षर शोधून काढूया की अशी अनुप्रास अलंकाराची कोणती आहे ते आता आपण आणखीन बघणार आहोत. आता इथे बघा, विद्यार्थ्यांसाठी सोपी ट्रिक आहे. अनुप्रास अलंकार कसा काय ओळखायचा? एकच अक्षर वारंवार आलं, रिपीटेड आलं म्हणजे तो अनुप्रास अलंकार आहे. ही शॉर्टकट ट्रिक आहे तुमच्यासाठी. मग काय आहे? त्याच्यामुळे काय होतं? अक्षरांची पुनरावृत्ती होते, वाक्यात गोडवा निर्माण होतो, त्यालाच आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो. म्हणजे एखादं अक्षर पुनरावृत्ती रिपीट होतं आणि त्याच्यामुळे ऐकायला चांगलं वाटतं. बघा आता इथे अनुप्रास अलंकार म्हणजे काय म्हटलेलं आहे इथे, जेव्हा एका वाक्यात, कवितेच्या ओळीत एकच अक्षराची किंवा ध्वनीचा पुन्हा पुन्हा आवृत्ती होते, त्यामुळे ते वाक्य अधिक गोड, लयबद्ध आणि सुंदर होतं, त्याला काय म्हटलं जातं? अनुप्रास अलंकार. आणि इथे बघा, इथे आपण उदाहरण घेतलेली आहे, गोड गाणे गुणगुणत गाव जागे झाले. कशाचा? ग चा उच्चार झालेला आहे. ससा सळसळत सरपटला. आता कोणता उच्चार झाला? स, म्हणून हा अनुप्रास अलंकार. चिमणी चिव चिव करत होती. च चा उच्चार चिव चिव. बरोबर, च. पाऊस पडता पाने पाण्याने भिजली. इथे कोणता आहे? प. आता इथे खाली तुम्हाला आणखीन सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला आता लक्षात आलं असेल की अनुप्रास अलंकार कोणता. आणि मित्रांनो, तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल असं मला आशा आहे. तर चला आता दुसरा अलंकार आपण बघणार आहोत आणि तो कोणता आहे? यमक अलंकार. आता यमक अलंकार म्हणजे काय? आता आपण आधी ओळी वाचून घेऊ आणि त्याच्यावरून लक्षात घालू. इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे. बघा, इथे रायमिंग वर्ड झाली, दामाचे, घामाचे दिसतोय आपल्याला. दुसरं उदाहरण बघा, ही चमुची प्रार्थना अन हे चमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. मागणे, वागणे, इथे काय दिसतोय तुम्हाला? रायमिंग वर्ड्स दिसतायत आहे ना. यमक, पुन्हा पुन्हा त्या शब्दासारखाच पुन्हा पुन्हा उच्चार, त्याच्यासारखे शेवटी आलेले काहीतरी ठराविक अक्षर आहेत. मग या उच्चारांमध्ये साम्य दिसतं का आपल्याला? दामाचे, घामाचे, काहीतरी सिमिलॅरिटी दिसते आपल्याला. प्रोनाउन्स करताना आपल्याला असं वाटतं की नाही, ते काहीतरी साम्यता आहे त्याच्यामध्ये. मग या ओळीमध्ये दामाचे, घामाचे, मागणे, वागणे ही अक्षरे क्रमाने आल्यामुळे काय होते? नाद निर्माण होतो, लय निर्माण होते. बरोबर. मग आता यमक अलंकार ओळखायचा कसा? मग कवितेच्या चरणाच्या शेवटी, चरणाचे हे लक्षात ठेवायचं, लास्ट लाईनच्या शेवटी किंवा मध्ये, बरोबर,
किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरं वेगळ्या अर्थाने आल्यास तसेच यमक अलंकार होतो. म्हणजेच हे कुठेही नाही येत. अनुप्रास अलंकार कुठेही आपण यूज करू शकतो आहे ना, कुठेही ते म्हणजे त्याच्यामध्ये लाईनमध्ये असं सिक्वेन्स बांधलेला नाही आहे. पण यमक अलंकारामध्ये त्याचा सिक्वेन्स आहे. ओळीच्या शेवटी येईल किंवा मध्ये येईल किंवा एखादं अक्षर मध्येच आलं पण ते त्याच्यासारखं मिळतं जुळतं ते सुद्धा मध्येच येणार, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक सिक्वेन्स ठरलेला असतो, तो असतो यमक अलंकार. मग आता खालील ओळी दिलेल्या आहेत आणि ह्या यमक अलंकार दर्शवत आहेत. मग काय आहे? आला पाऊस आल्या मोठ्या गारा. ठीक आहे, गारा बघा आता. स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा. मग आता गारा सारा हे काय झालं? यमक झाले. बघा, गे मायभू तुझे मी फेडिंग न पांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे. मग आता इथे कोणते रायमिंग वर्ड्स झाले? कोणते रिपीटेड सारखे वाटत आहे? सारे तारे एकसारखे वाटत आहे, लयबद्धता वाटत आहे त्याच्यामध्ये. चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा. म्हणजेच काय झालं? घडवावा आणि चढवावा हे काय झालं? काय झालं? यमक अलंकार झाला. मित्रांनो, यमक अलंकार आता तुम्हाला समजला असेल अशी मला आशा आहे. याच्यावरचे आणखीन उदाहरण आपण बघणारच आहोत. आता बघा, इथे खालील ओळी लक्षात घ्यायची आहे. घरामध्ये आनंदाचे सोहळे, मुलांच्या गोड हास्याचे भरले सुंदर मेळे. म्हणजे सोहळे आणि मेळे. आता दुसरं उदाहरण बघा, ज्ञान घेऊ रोज नवे यश मिळेल सहजे मेहनतीने काम करू जिंकू सारे जग हे. म्हणजे सहजे जगजे हे काय झालं? यमक अलंकार झाला इथे. फुलांच्या सुंदर बागेत दरवळतो सुगंध मनामध्ये फुलवूया प्रेमाचा आनंद सुगंध आनंद हे काय झाला? यमक अलंकार इथे झाला. चौथा बघा, सूर्य उगवे पूर्वेला परसवी तो किरणे ज्ञानाच्या या प्रकाशने दूर होतील अंधारणे. म्हणजे किरणे अंधारणे हे झाले यमक अलंकार. आता ही ट्रिक आहे लक्षात ठेवायसाठी. मग काय आहे? कवितेच्या चरणाच्या शेवटी असते, आताच आपण सांगितलं, मध्ये आहे किंवा ठराविक ठिकाणी समान ध्वनी निर्माण होणारा शब्द त्याला काय म्हटलं जातं? यमक अलंकार म्हटलं जातो. आणि हेच इथे त्याची डेफिनेशन वगैरे दिलेली आहे. आणि तुम्हाला आता यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मला आशा आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. मित्रांनो, इथे तुम्हाला हा होमवर्क दिलेला आहे. हा होमवर्क आहे आणि हा होमवर्क तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा की या यमकाच्या जोड्या लिहा. आता फुलेची यमकची जोडी लिहायची आहे, आनंद याची जोडी सुद्धा लिहायची आहे, किरणे कोणती, सोहळे कोणती, याचा हा तुम्हाला होमवर्क आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये मला याचा आन्सर लिहून पाठवणार आहात. ठीक आहे. आता शेवटचं लास्ट आपलं आहे, पुढील ओळीतील अलंकार ओळखावं ते लिहा. आता मला सांगा बरं, तशाच हिरव्या वेलींवरचा जरा निराळी फुले निर्मळ हृदय चेहरे हसते तरी निराळे मुले. आता फुले मुले, मग कोणता अलंकार झाला हा? कोणता झाला सांगा बघू? कोणता आहे? यमक अलंकार. बरोबर, यमक अलंकार झाला. आता दुसरा, काकूने काकांच्या कपाटातील कोरे कागद कात्रीने करा कापले. मग कोणता अलंकार झाला हा? कोणता आहे? क पुन्हा पुन्हा आलेला आहे ना, क हा शब्द, क हे अक्षर पुन्हा पुन्हा आलं आणि त्याच्यामुळे एक त्याच्यामुळे एक लय निर्माण झालं, एक नाद निर्माण झाला आणि तो कोणता आहे? अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार. बरोबर. आता नेक्स्ट काय आहे आपलं बघा, सोनसळी सकाळ सुंदर सुगंधाने सजली. आता काय दिसतंय तुम्हाला? कोणतं अक्षर रिपीट झालेलं आहे? स झालेलं आहे आणि हे सुद्धा काय आहे? अनुप्रास अलंकार. मग याच्या समोर तुम्हाला लिहावं लागेल का बरं अनुप्रास अलंकार आहे. इथे कोणतं अक्षर पुन्हा रिपीट झालं? स झालं.
इथे का कोणतं झालं? क झालं आहे, बरोबर. इथे यमक अलंकार आहे, तर का यमक अलंकार आहे? फुले, मुले, हे आपल्याला मेन्शन करावे लागणार आहे, बरोबर आहे. फिटे अंधाराचे जाळे, आकाशच मोकळे, सॉरी, फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरी खिच्यातून वाहे एक प्रकाश. आता आकाश, प्रकाश हे काय आहे? हे रायमिंग वर्ड्स झालेले आहेत. आणि हा कोणता अलंकार आहे? यमक अलंकार, बरोबर. मित्रांनो, अशा प्रकारे अलंकार कोणते आणि ते कसे ओळखायचे हे आपण आता शिकलेलो आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.